म्हणजे मुलग्याला पण हे शिकवायला मुलगा तुमचा नातू नातवाला तर कशाला हे शिकवायला मग शाळेला किती वेळेस राजा हा 5वीला मराठी येते की नाही हे लागत नाही लहान लहान वयापासून मारून घ्यायला लागलाय ते लागत नाही हा सवय पडू पण ह्याच्यापेक्षा कुठं तर नको ह्याला चांगलं शाळेला जात नाही जातोय कुठल्या कुठल्या गावात फिरताय माझा गाव कागवाड. कागवाड कुठलं ते उगारकडचं हा कागवाड आमचं गाव कुठं गाव आणि मुलगी आहे इथं कुंभोजला. कुंभोज मध्ये दिला का मुलगी हा आणि हे नात काय नाव काय तुमचं राम हे काय हे कोणती कास्ट मध्ये असते कडक लक्ष्मी मग ते आयुष्यभर तुम्ही देवासाठीच हे करताय हे देव आहेच पाठीमागं आपला देव असू दे जगात आपण आपण राबायला पाहिजे बरोबर आहे पण माझं काय म्हणणं आहे की लहान मुलांना जरा त्यांचा काय नाही आता नाही ना पहिला पूर्वीचा आहे ना एवढाच करणार शाळेला हा त्यांना शाळा शिकवायचं आणि कुठं आपल्या शाळेला हे करायचं तुला एक सांगू बाळ पहिला तर धर्म गेलाय आपला हो आता का पैशाचा तुला बोलू पैसा नसला का नाही खरं कुठं आहे खरं नाही खरं हे खरोखर आहे मी रियालिटी बघायला लागलोय पैशाशिवाय काय हे नाही सोडा आता कुठं तरी गेलं तरी बाकी मिळ एवढं धान्य मिळ पण काय झोपायचं पुढच्या गावाला जायचं फॅमिली मध्ये कोण कोण राहते घर वगैरे कुठं आहे तुमचं यांची कुंभजला आहे त्यांची कुंभजला कागवाड मध्ये कर्नाटक कागवाड मला माहिती आहे उगारच्या तिथंच ना त्या रोडला लागते तिथं मी उगार तिकडनं फक्त इकडे चाललेलो म्हणून म्हणलं तुम्ही भेटला असा 2 गोष्टी बोलूया हे काय असते नेमकं मला माहित नव्हतं म्हणून म्हटलं विचारूया तुम्हाला मी खायला आणायला काय तर चाललेलो पण इथं आसपास बेकरी पण नाही आणि ते घर आहेत ते कोणाचे तिथं ते देवाचे डवरी त्यांचं ते काय करतात ते वेगळं काय कुठं जेवण हे आपला याचा विठ्ठल रुक्माईची त्यांची घेते अंबाबाईची त्यांनी घेते अंबाबाईची आपला नाही कडकला आणि तुम्ही हे किती वर्षाला करलाय करून टाक म्हणजे किती वर्ष झालं नेमकं तुम्हाला हे करलाय देवासाठी 42 वर्ष आणि तुमचं वय किती आता वय 42 म्हणजे जन्माल्यापासून तुमच्या आई वडिलांनी हे शिकवले तुम्हाला शाळा माहिती नव्हतं हा मग तुम्ही आता पुढे यांना शिकवायला चालू झालाय नाही हे चांगला सोडा देवासाठी करता तुम्ही मान्य आहे पण देवाकडनं काहीतरी अपेक्षा असेल तुमच्या मुलांसाठी तुमचे काय अपेक्षा आहे आपण राबाला गट्ट आहे तुम्ही शाळा शिकायला गट्ट हा बरोबर आहे की नाही तेच पाहिजे सोडा आणि तुमचं घर कागवाड मध्ये ना कागवाड मध्ये कुठं शुगर फॅक्टरी पाशी कागवाड शुगर फॅक्टरी पाशी बघूया मी तुमच्या घरी सुद्धा येतो यांना शाळेसाठी जर काय लागणार असेल तर आम्ही यांना मदत करू शाळेत पण शिकवा हे चालू ठेवा आम्ही म्हणत नाही तुम्ही करा देवासाठी करता फक्त काय लहान मुलांना हे लावू नका मागत नाहीत आम्ही तर म्हणजे पहिलं मागत असतं ना आताच मागते गावात गेला मागत नाही पहिल्याच मोठी मदत केली पण शाळा शिकवून मागत नाही हे बरोबर आहे सोडा ह्याला शाळा शिकवा मोठं करा काहीतरी बनवा बघूया मी कागवाडला आल्यानंतर तुमच्या घरी सुद्धा येतो एक वेळ भेटतो याला काय शिक्षण कटाकलक्ष्मी मला कुठं आहे म्हणलं का नाही डायरेक्ट तुम्हाला नाहीतर तुम्ही एखादा येऊन घेचाल आणि तुम्हाला मग सगळी लोक वगैरे असं मदत वगैरे करतात का पैसे वगैरे देऊन किंवा धान्य वगैरे देऊन धान्य वगैरे देतात तुझ्या पुण्याला हे सुट्टी आला ना शाळेचे घराला 5 किलो 6 किलो पण ज्यादा पिकलो 10 किलो मग काय त्यांचं वर्षपर्यंत तरी असा मान्य ओके ओके नाही एक वेळ मी तुम्हाला भेट देतो निवांत बोलूया ह्याला पण शिक्षणाला जे काय असेल त्यासाठी आम्ही मदत करतो काय अडचण नाही फक्त याला शिकवून मोठं होऊन काय व्हायचंय तुला हा काय व्हायचं मोठं बोल तू बोल तुला शाळा शिकवायसाठी आम्ही एवढं करायला लागले पोलीस पोलीस व्हायचंय पोलीस व्हायला अभ्यास करायला पाहिजे तुला जास्त आतापासून रनिंग करायला पाहिजे व्यायाम पाहिजे या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत करणार काय शाळा कुठल्या शाळेला जातो शाळा कोणत्या शाळेमध्ये शिकतोस
ಕನ್ನಡ म्हणजे ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಬರ್ತೈತಿ ನನಗೂ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಬರ್ತೈತಿ ಬಾಳ ಬರಂಗಿಲ್ಲ मी कन्नडच आहे आणि मराठीच आहे. मराठी आहे का तुला काय पाहिजे शाळेसाठी आमच्याकडनं मदत काय पाहिजे सांग पाहिजे वैल पाहिजे हा ये मी आलो. हा वाटलं पाहिजे काय पाहिजे पुढे ये इकडं काय पाहिजे सांग पेपर ये घेतो. पुस्तक लावायला काय पाहिजे शाळेला लाजू नको बोल पेपर ये घेतो. आधी पेपर. गणित बुक हा पुस्तकानं कन्नडದಾಗ पुस्तक 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 पाहिजे ठीक आहे मी कागवाडला येऊन भेटतो घ्या याला काय कागुल मध्ये नाही हा? कुंभच येऊन भेटतात कुंभच मध्ये शाळा तीन दिवस कुंभला हे महिन्यात सगळं जाणार शाळा सुट्टी येतात कुंभजला आता कुठं आम्हाला भेटायचं आचरण कुंभच माहित नाही. ते हातकणंगले जवळ ना हा पुढं जायचं हा आचरण पिढीचं कुंभच कुठे आहे ती वाट दाखवते. हा पण कुंभच जाऊन तिष्ट पिशवी कडे रस्ते कुठे आहे दाखवते वाट जाऊनची रस्ता इकडे आहे. तुला काय करतात बा ते आपला उगारला जातो ना जाता तुला काय हव्याने जातो सगळ्याने हायवेने हे कुठं बा इथे साईड कडे जायचं कागवाड फॅक्टरी मला माहिती आहे शिरोकोपी शुगर वगैरे तिथं त्या रोड मला माहिती आहे पण इकडलं मला हे जास्त काय परिचय नाही परिचय नाही आपलं काय ना बस स्टँड दुसरा का नाही गावाची बस स्टँड टाक जातो ना इकडचा पिऊ नगर इथे बसू नगर आहे ना हा हा कमान हात आहे ना हा चालतंय येऊन भेटतो मी तुम्हाला कागवाड मध्ये इथं का भेटत नाही त्यावेळी ह्याला जे काही शिक्षणाला लागल त्याला आम्ही थोडीफार मदत काय लागणार आहे तुम्ही सांगा मला मी तुम्हाला घेऊन येतो तिथं वाटत ते आपल्या मनापर्यंत सांगायचं तुम्हाला शिक्षणासाठी काही पण मागा मी फक्त काय आता मला काय देवानं कमी केलेलं नाही फक्त मला काय तुमची भक्ती आवडली दिले म्हणून हम्म. अर्धा बाकी हा. काय पाहिजे फक्त याला लागणार आहे सांगा मला शिक्षणाला आपण याला शिक्षणाला देऊ. हा. हा, हा. चालतंय. त्याला माणसा काय म्हणते असला मन चांगला म्हण त्याचा पाठ लागायचं नसतं नाही पाठ नाही सोडा आम्ही काय फक्त जाता लोकांना मदत आता आम्ही लय लांब गेलो नव्हतो आता आम्ही कुंभोज मध्ये एक बाहुबली मंदिर आहे तिथं गुरुकुलचं तिथं शिक्षण आहे शिक्षण मंडळ आहे तिथं लहान मुलं मुले हॉस्टेलला वगैरे राहतात त्यांना आम्ही जेवण बनवायसाठी खास गेलो होतो जेवण त्यांना देऊन आता त्यांना वह्या पुस्तकं वगैरे देऊन बाबुलाय माहित आहे का बाबुली तिकडेच आम्ही राहायला बाबुलीच बाई बोलाय माहित आहे इकडे साईडला गेली राहायला साईडला गेला का? हा तिथं आहे लय जवळ हा, हा. हे किती ते किती करताय तुम्ही असं काय नाही काय दिवसभर असं फिरायचं जायचं पाच जायचं करणं पाचला जायचं कवतरच फिरतोय नाहीतर चापत घेऊन जाते फिरायला होय का माल घेऊन फिरून जाते ओके एक दिवस भेट देतो मी तुम्हाला काय लागणार आहे फक्त सांगा याला वह्या पुस्तकं जे काय आलं ते मी घेऊन येतो शिक्षणासाठी ओके चालतंय भेटून तुम्हाला छान वाटलं आणि देवासाठी करलाय त्यामुळे मला आणि पण भारी वाटलं माझ्याकडनं एक आता माझ्याकडे जास्त कॅश नसेल असं ते गाडीला तेला गेलं लागेल नाही नाही थोडं हाय फक्त देवासाठी म्हणून घ्या देवासाठी घ्या तुमच्यासाठी घेऊन वाटलं तर देवाला घ्या किंवा त्या बारक्याला काही जर पाहिजे असेल तर खायला तर त्याला तरी दिला तरी चालते काय अडचण चला येतो फक्त आशीर्वाद ठेवा तुमचा बाकी काय नाही. तुला काही कमी नाही का मला फक्त काय लोकांची मदत करा कारण मला देवानं काही कमी केलं नाही मी उगा एक माणूस थोडा होऊ दे हा एक माणूस काय आता हे जर माझं काय मत आहे माझ्या जिंदगीमुळे किती लोकांचं आयुष्य सुधारते हेच फक्त मला दुनियाला दाखवून द्यायचं दुसरं काय दाखवणार नाही आणि वर्ण ते काय बघायच लागलं देव तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्याच्यामुळे मी एक दिवस कागवाडला येऊन भेटतो याला शिक्षणासाठी जे काय लागणार आहे ते तुम्हाला देतो. नाही मी काहीतरी खायला आणायला गेलो होतो पण इथं आसपास काय दिसत नाही लहान बाळ बघितलं मला जरा वाईट वाटलं इथं आम्ही कुंभजला आलो होतो हा कुंभजला त्या जे लहान मुलाचं हॉस्टेल तुम्हाला सांगितलं ना त्यासाठी आलो होतो आता चाललोय परत इथं ना कागवाडला पण तुम्हाला भेटतो